बटाटा टोस्ट, कचोरी, साबुदाणा वडा, खिचडी आहे, चटपटा बटाटा, दही बटाटा टोस्ट, दही कचोरी, उपवासाची थाळी सुद्धा आहे, उपवास बास्केट. बापरे, कन्फ्युजन होतंय. विठ्ठल विठ्ठल माऊली, सुकीर्त जीच्या नव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपली महाराष्ट्र फूड टूर चालू आहेच, पण हा जो भाग आहे हा आषाढी एकादशी विशेष भाग आहे. वारी चालू आहे, पुढच्या आठवड्यामध्ये आषाढी एकादशी आहे. तुमच्या सगळ्यांचे उपवास असतीलच, आणि उपवास म्हणलं की काय फक्त साबुदाण्याची खिचडी आणि फार फार तर साबुदाणा वडा एवढंच आहे का? तर नाही, अजून खूप सारे इंटरेस्टिंग पदार्थ आहेत पुण्यामध्ये जे आपण एक्सप्लोर करणार आहोत आजच्या भागामध्ये. तर चला उपवासाला डबल फराळ हाणूया. तेच तर आपला पहिला स्पॉट होता बिपिन. खरं तर इथे मी कॉलेजमध्ये असल्यापासून येतोय. पोहे अप्रतिम, काकडी खिचडी सुद्धा इथे अप्रतिम मिळते, आणि मला असं कळलं होतं की इथे उपवासाची मिसळ सुद्धा मिळते, पण इथे आल्यावर मला कळतं की फक्त चतुर्थीलाच मिळते. त्यामुळे तर आपण बिपिन मध्ये 8 दिवसांनी परत आलेलो आहोत. म्हणजे आपला पेशन्स बघा की चतुर्थीला उपवासाची मिसळ मिळते म्हणून खास आम्ही चतुर्थीला आलो, पण इथे आल्यावर आम्हाला कळलं की आज मिसळ नाहीये. म्हणणार चतुर्थीला मिळते तर तो म्हणणार नाही बनवले आज, म्हणजे नसेल मूड त्याचा. हे पुण्यातच होऊ शकतं. काकडी खिचडी सुद्धा फेमस आहे इथली, तर खाऊन बघूयात कशी आहे. वा, खिचडी छानच असते इथली, सुंदर आहे. कोशिंबीर थोडी गोड आहे, त्यामुळे ज्यांना असं गोडसर खायला आवडत नाही त्यांना अजिबात आवडणार नाही, पण छान खिचडी आहे. आणि वरती बटाट्याचा चिवडा पण टाकलाय. निराशा झाली आहे, पण काय, काकडी खिचडीवर आपण समाधान मानूयात. उपवासाचे दिवस सोडून सुद्धा दररोज काकडी खिचडी मिळण्याचं ठिकाण म्हणजे आप्पा. आप्पाला जाऊन खिचडी टाकूयात हे ठरलेलं वाक्य. आप्पाची पहिली ब्रँच होती डेक्कन जिमखान्याला, म्हणजे असं जुन्या वाड्यामध्ये असतं ना तसं ते होतं, पण तिकडून ते आता शिफ्ट झाले आणि आता नारायणपेठेत त्यांची एक ब्रांच आणि कर्वेनगरला ब्रांच आहे. आपण नारायणपेठेतल्या ब्रांचमध्ये आलोय. तर इथे काकडी खिचडी मिळतेच, म्हणजे फेमस आहे काकडी खिचडी, पण त्यासोबत इथे उपवासाचे बाकी पदार्थ पण मिळतात. तर आपण बघूया, आज गुरुवार आहे, बाकी पदार्थ आहेत का. येस, तर ही काय माझ्यासाठी नवीन नाही. म्हणजे स्विगी आणि झोमॅटोवरनं सुद्धा तुम्ही मागू शकता, आप्पा आहे त्याच्यावरती, आणि मी बऱ्याच वेळा मागवत असतो जेव्हा खिचडी खायचा मूड होतो तेव्हा. भारी गोष्ट म्हणजे अशी तब्येतचे काकडी दिली आहे, म्हणजे भरपूर काकडीची कोशिंबीर आहे, ऑलमोस्ट अर्धी आहे आणि अर्धी खिचडी अशी आहे. मी खाऊन बघतो. वा, सुरेख आहे खिचडी. शेंगदाण्याचं प्रमाण जरा जास्त आहे, त्यामुळे जरा मजा येते खाताना. गोडसर चव आहे थोडीशी खिचडीला. ऑफकोर्स आता पुण्यात आहात म्हणजे थोडंसं माइल्ड आणि गोडसर असणारच आहे. काकडीला पण थोडीशी गोडसर चव आहे. तर एकदम घरी मिळणारी काकडी खिचडी अप्रतिम आहे. म्हणजे आप्पा खिचडी ऑल टाइम फेवरेट. फक्त एक गोष्ट, या एक प्लेटची किंमत आहे 85 रुपये, जी खूप जास्त महाग आहे. ऑफकोर्स तुम्ही मला कमेंट कराल, अरे आमच्या गावी तर लय स्वस्त मिळते, पण तुमच्या गावी याचा खर्च पकडला तर मला हे 85 रुपये स्वस्त आहेत. पण बाय द वे, पुण्यामध्ये बऱ्याच गोष्टी महाग आहेत, पण चव बघितली तर उत्तम आहे, किंमत थोडी जास्त आहे. उपवासाची मिसळ हा एक प्रकार नव्याने उदयाला येतोय. ते म्हणजे आपण मिसळ जशी खातो त्याच्यामध्ये शेव चिवडा असतं, रस्सा असतो, असली तर बटाट्याची भाजी, पोहे, अशा सगळ्या गोष्टी मिक्स होऊन मिसळ बनते आणि झणझणीत प्रकार असतो. सो जे लोक उपवास करतात त्यांना काहीतरी भाऊ ग्लॅमरस खायला काहीतरी पाहिजे, बरोबर आहे, काहीतरी चवीचं. तर त्यांच्यासाठी म्हणून उपवासाची मिसळ नाही काय, तर 2-3 उपवासाचे पदार्थ एकत्र करून त्याच्यावर तर कट नाही तर मग शेंगदाण्याची आमटी असा घालून तो प्रकार केला जातो. तर इथे पण उपवासाची मिसळ हा प्रकार आहे. म्हणजे उपवासाची मिसळ हा प्रकार खूप कमी ठिकाणी मिळतो आणि एकतर खूप लिमिटेड दिवशीच मिळतो. तर इथे दर गुरुवारीच मिळते असं मला कळलं. तर म्हणलं ट्राय करून बघूया तिथली उपवासाची मिसळ. आणि सगळ्यात मी ऑफ झालो होते म्हणजे फ्रीजमधनं त्याने शेंगदाण्याची आमटी काढली आणि ती गरम केली, त्यामुळे बघूयात चौकशी आहे. आमटी ताजी केलेली नाहीये, फ्रीजमधनं काढली तरीही त्याची चव बरी आहे, चांगली आहे, म्हणजे खूप वाईट नाही आहे. मी खूपच वाईट एक्सपेक्ट करत होतो, पण आय थिंक शेंगदाण्याची आमटी हा प्रकार जितका चविष्ट आहे की तो भारीच लागतो टाकल्यावर. ॲक्च्युली मिसळपेक्षा साबुदाण्याच्या खिचडीमध्ये शेंगदाण्याची आमटी टाकून खाल्ल्यासारखं लागतं. मिसळ असा काय वेगळा फील याच्यामध्ये नाही. चिवडा टाकल्यामुळे मध्येच नाही का असं कुरकुरीत मध्ये काहीतरी लागतं, टेक्स्चर वेगळं होतं त्याचं, आणि किंचितचा मिसळचा त्याला फील येतो. अदरवाईज ही मिसळ असं मी म्हणणार नाही. शेंगदाण्याची आमटी विथ खिचडी असं मी म्हणेन.
वैद्या इथे बटाटा वडा आणि चटणी सुद्धा उत्तम मिळते. म्हणजे वड्यापेक्षा चटणी बेस्ट असते. डाळीची चटणी बनवतात आणि त्याच्यामध्ये मिरचीची फोडणी देतात. पण कसं आहे, आज आपला फोकस आहे फक्त उपवासाचे पदार्थ, त्यामुळे माझा फोकस हलून जाणार नाही. कधी इथे आलात वडा चटणी ट्राय करायला हरकत नाही. आता आपण सगळे उपवासाचे पदार्थ कव्हर करतोय, पण एक असा जो पदार्थ आहे, असं म्हणजे आपल्या डोक्यात तो फिट बसलाय, आणि तो म्हणजे टक्कर. तर अहिल्यानगरला टक्कर नावाचा एक प्रकार मिळतो. म्हणजे वेगळ्या प्रकारची उपवासाची कचोरी आणि वडा आणि तो सोबत मिक्स करून खायचा असतो. बाय द वे पण अहिल्यानगरचा एक वेगळा व्हिडिओ केलाय आणि त्यामध्ये हा पदार्थ दाखवलाय, जो कैलास उडुपी म्हणून जे आहे अहिल्यानगरमधलं, इथे मिळतो. प्लीज तो व्हिडिओ बघा. म्हणजे सगळ्यात भारी तो पदार्थ होता असं मला वाटतं उपवासाच्या पदार्थांपैकी. तर आत्ता आपण आलोय टिळकरोडवरच्या बादशाही, म्हणजे बादशाहीची थाळी सुद्धा मिळते आणि न्यू रिफ्रेशमेंट हाऊस म्हणून त्यांचं फक्त स्नॅक्स मिळण्याचं पण ठिकाण आहे, जे बादशाही थाळीला लागूनच आहे टिळकरोडवरती. आणि इथे जे काय उपवासाचे पदार्थ आहेत, म्हणजे जी काय व्हरायटी आहे, ती बघून आपण लय खुश झालोय. म्हणजे अख्खा मेनू उपवासाचाच आहे. बटाटा टोस्ट, कचोरी, साबुदाणा वडा, खिचडी आहेच, चटपटा बटाटा, दही बटाटा टोस्ट, दही कचोरी, उपवासाची थाळी सुद्धा आणि उपवास बास्केट, ज्यामध्ये खूप सारे उपवासाचे पदार्थ एका थाळीत येतात. क्या बात आहे. मला असं वाटतं की खिचडी आपण ट्राय केली आहे, वडा पण आपण जाऊन ट्राय करणार आहोत. तर आपण कचोरी सांगूयात आणि बटाटा टोस्ट हा काय प्रकार आहे तो पण आपण घेऊयात. बापरे, कन्फ्युजन होतंय. ठीक आहे, आपण 3 पदार्थ सांगूयात आणि बघूयात कसे. वा, म्हणजे मी इथे खूप वेळ आलोय, पण कधी उपवासाचा पदार्थ खाणं होत नाही. तर हे जे घावन आहे ते वरईच्या पिठापासून बनलंय. सोबत शेंगदाण्याची आमटी आहे, बटाट्याची भाजी आहे, ताकम दही असं पातळ दिलंय त्यांनी. पण खाऊन बघत, प्रचंड क्रिस्पी आहे घावन. तर घावन हा प्रकार आपल्याला लय आवडतो. कोकणात गेलं की आपण घावन खातोच. आणि त्यात छान अशी मिरचीचे तुकडे पण दिसतात. आपण मला असं वाटतं कधी घावनाची टेस्ट घेतो. म्हणजे वरईचा जरी असला तरी आपण तांदळाचं घावन जसं खातो ना, तशीच टेस्ट आहे त्याची. आणि त्याने असं खूप खरपूस भाजलाय. तर बटाट्याच्या भाजीसोबत आहा, भाजी पण मस्त केली. हा, एकदम टिपिकल उपवासाची असते तशी. ही कचोरी का वरईचंच हे असतं. सगळंच अत्यंत टेम्पटिंग दिसतंय. तर आपण आमटी पण ट्राय करूया. पातळ आहे आमटी, थोडीशी लालसर रंग आहे त्याला. छान, म्हणजे दाट नाही आमटी. म्हणजे चव आहे ना ती अशी तिखट गोड जशी असते चव, तशीच चव आहे. खूप भारी कॉम्प्लिमेंट करतंय घावनासोबत. असं वाटतं उपवासाला नाही, इतर वेळेला पण येऊन इथे खायला पाहिजे हे घावन. सुरेख घावन आहे. पण हे जे घावन आहे किंवा हे उपवासाचे पदार्थ, म्हणजे खिचडी आणि साबुदाणा वडा सोडून बाकी जे पदार्थ आहेत ते फक्त सोमवार, गुरुवार आणि शनिवार या 3च दिवशी मिळतात. त्यामुळे तुम्ही तसं प्लॅन करा जर तुम्ही इथे येणार असाल तर. घावन अप्रतिम आहे, त्यामुळे घावन तर खाच. आता आपण उपवासाची कचोरी ट्राय करूयात. म्हणजे याचं जे आवरण आहे ते पण वरईच्या पिठाचं त्यांनी बनवलेलं आहे. आतमध्ये खोबरं आहे. तर खाऊन बघूयात. फुल मार्क्स आवरणाला आहेत, कारण इतकं खुसखुशीत आवरण आहे आणि आतनं तितकंच मऊ आहे. खरं तर आतमध्ये फक्त खोबरं आहे, त्यामुळे खोबरं असल्यामुळे थोडीशी गोडसर चव त्याला येते. जे खरपूस आवरण आहे, मला असं वाटतं की ते दह्यात बुडवून पण भारी लागणार. वा, खूप ठिकाणी मी खाल्ली आहे उपवासाची कचोरी, ही फार सुरेख. तर हा प्रकार आहे बटाटा टोस्ट. आता टोस्ट म्हटलं की त्याला वाटतं अरे ब्रेड, तर ब्रेड नाही. तर हे जे आवरण आहे ते परत वरईच्या पिठाचंच आहे. म्हणजे वरईच्या पिठाचा यांनी जो काय अप्रतिम वापर केला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण चालते ती गोष्ट उपवासाला. तर वरईचं आवरण आहे, त्याला वरईच्या पिठाचं आवरण आहे आणि आतमध्ये बटाटा आहे आणि कोथिंबीर आणि मिरचीची चटणी. तर बऱ्याच लोकांना कोथिंबीर चालते उपवासाला, काही लोकांना चालत नाही. ज्यांना कोथिंबीर चालत नाही उपवासाला त्यांनी खाऊ नये हे, पण ज्यांना चालते ते खाऊ शकतात. मला दोन्ही चालतं, मला सगळंच चालतं. तर आता खाऊन बघतो. वा, वरईचं पॅटर्नच असं आहे की ते प्रचंड खरपूस होतंय तळल्यावरती. बाहेरनं खरपूस आणि आतनं बटाटा असल्यामुळे उकडलेला एकदम मऊ आहे. आणि ही चटणी खूप छान आहे, मग थोडीशी झणझणीत आहे पण खाऊ शकतो अशी आहे. म्हणजे खूप जास्त जाळ पण नाही. मग तो बटाटा, चटणी आणि वरईचं हे 3 लेयर्स जे आहेत ना, त्याचं कॉम्बिनेशन छान आहे. त्यामुळे उपवासाला काही वेगळं युनिक काही खायचं असेल, बेस्ट प्रकार आहे. वा, मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मला वाटलं की ते फक्त थालीपीठ मिळत असेल, तर थालीपीठ नाही आहे, घावन आहे, कचोरी आहे, टोस्ट आहे, बाकी असंख्य प्रकार आहे. पण सध्या एवढेच खाऊयात आपण. तुम्हाला बाकीचं तुम्ही ट्राय करू शकता. संध्याकाळ झाली. ॲक्च्युली काही स्पॉट असे आहेत की जे फक्त संध्याकाळी असतात. मी रविवार पेठेत सुद्धा गेलो होतो. तिथला श्रीनाथ साबुदाणा वडा खूप प्रसिद्ध आहे.
पण तो ओपनच झाला नव्हतं आणि ते दुपारनंतर होणार होतं. आणि आता परत तिथे तेवढ्या गर्दीत भोवऱ्यात जायची माझी इच्छा नाहीये. पण मला एक नवीन स्पॉट कळलाय जेएम रोडवरचा, तिथे आपण चाललोय. बघा म्हणजे दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळ नाही, फिरतोय नुसता. तुम्हाला फक्त एक काम करायचंय, ते म्हणजे सबस्क्राईब करायचंय. म्हणून लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. उपवासाचे पदार्थ साबुदाणा वडाशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही. म्हणजे उपवास नसताना सुद्धा साबुदाणा वडा हाणायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. आणि आता आम्ही आलोय जेएम रोडवरती. इथे हिंदवी स्वराज्य साबुदाणा वडा आहे, जो मला खूप लोकांनी कमेंटमध्ये रेकमेंड केला होता. आणि त्यांनी लिहिलंय बाहेर पाटी की साजूक तुपातले साबुदाणे वडे. तर त्यांनी साबुदाणा वडा दिलाय, साईज एकदम मोठा आहे, सोबत काकडीची कोशिंबीर आणि ठेचा सुद्धा दिलाय. तर आपण खाऊन बघूयात. बाहेर असे ते साबुदाण्याचे नाही का असे तळलेले साबुदाणे जे आहेत ते खूपच टेम्पटिंग वाटतं. आता थोडा मऊ वाटतं, थोडा कमी गरम आहे वडा. छान आहे पण फार ग्रेट नाही. छान का, कारण वरचं जे आवरण आहे ते खूप क्रिस्पी आहे. तो साबुदाणा जो आहे छान तळला गेलाय. आतमध्ये ऍक्च्युली बटाटा नाहीये, ही चांगली गोष्ट आहे, कारण बटाटा बरेच लोक बटाटाच भरतात साबुदाणा वड्यामध्ये. पण हे आतला जो साबुदाणा आहे ना, हा असा चिकट आहे, चिकट. मग काय होतं, खाताना बाहेरचं आवरण खुसखुशीत लागतं आणि मग चावताना ते च्युइंगम सारखं होतं. त्यामुळे ग्रेट चव मी नाही म्हणणार, पण ॲव्हरेज आहे. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की नाही असा वडा कुठेच मिळत नाही वगैरे. तसं माझ्या मते, हे माझं मत आहे, तर लोकांच्या भावना लगेच दुखवतं. माझ्या मते इथला फारसा चांगला नाही वडा मला वाटला. परत यापेक्षाही मी तुम्हाला रेकमेंड करेन, म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तो दाखवत नाहीये. प्रभा विश्रांतीगृह पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये आहे. तिथला साबुदाणा वडा अप्रतिम आहे. आतला साबुदाणा जो आहे तो पण तितकाच म्हणजे व्यवस्थित असं चिकट नसतो, त्यामुळे खाताना तुम्हाला ते दातात अडकत नाही. आता बरेच नाशिककर लगेच इथे येतील आणि म्हणतात, अरे तू सायंतारा वडा खाल्लास का? सायंतारा वडा लय भारी आहे. बाय द वे, आपण सायंतारा वडा खाल्लाय, नाशिकचा आपण वेगळा व्हिडिओ केलाय. तुमचा राहून गेला असेल तर प्लीज बघा. आणि सॉरी टू से नाशिककर, पण सायंताराचा वडा सुद्धा मला अजिबात नाही आवडला. त्याचं कारण हेच आहे की असंच आत च्युइंगम होतं साबुदाणा वड्याचं. म्हणजे चावताना ते असं कम्प्लिटली च्युइंगम असं वाटतं. सायंताराची चटणी छान आहे, पण भाऊ चटणी दुय्यम असते, मेन वडा आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये मी प्रभालाच मार्क्स देतो. इकडे वडा खूप माइल्ड आहे म्हणून त्यांनी ठेचा दिलाय सोबत. म्हणजे ज्यांना जरा तिखट हवा आहे मग ठेच्याबरोबर खाऊन बघूया. ठेचा म्हणजे एकदम झटकाच आहे. वडा माइल्ड आहे. हिंदवी स्वराज्य मी म्हणेन ॲव्हरेज म्हणेन, माझ्या मते फार ग्रेट नाही. काय म्हणतात, जवळ अंतर असलं तर ते अजिबात येणार नाहीत. आणि आता तर आपल्याला खूप जवळ जायचंय, ते तर गायबच आहे. झेड ब्रिजला एक स्पॉट आपल्याला कळला जिथे अप्रतिम खरवस मिळतं. खरं तर खरवस चांगलं मिळणारी ठिकाणं खूप कमी आहेत. जनसेवेचं खूप जुनं पुण्यामध्ये होतं लक्ष्मी रोडला, पण ते आता बंद झालंय. तर म्हणलं की येऊयात मग जेएम रोडला, झेड ब्रिजच्या तिथे. छानपैकी ट्रॅफिक मधनं आम्ही आलेलो आहोत आणि त्याला फोन केला तर तो म्हणला मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. बरोबर, मी खूपच ट्रॅफिक आहे त्यामुळे त्याला यायला वेळ लागत असेल. आता खरवसासाठी थांबणं भाग आहे. तोपर्यंत एक चहा मारूयात असं मला वाटते, त्याच्यावर खरवस. तर आपण आलेलो आहोत जेएम रोडवर प्रसिद्ध खरवस, श्रीकृष्ण खरवस. हे पण खूप जुने, 30 वर्ष जुनं आहे. आणि इथे केशर आणि इलायची हे दोन प्रकारे मिळतात खरवसाचे. आणि हा उत्तम असायलाच पाहिजे, कारण खूप वेळ थांबलोय आम्ही इथे. वाट बघून बघून शेवटी आम्ही इथे समोर वृंदावन कुल्फी प्रसिद्ध आहे, इथले एक प्लेट कुल्फी पण मारली. म्हणजे एवढ्या कॅलरीज आपण वाढवलेल्या आहेत. तर बघूया खरवस कसं आहे. थोडा गोंगाट असू शकतो, त्यामुळे प्लीज जरा समजून घ्या. आपण पहिला ट्राय करूयात केशर खरवस. 40 रुपये प्लेट आहे दोन्ही. केशर आणि इलायची हे दोनच प्रकार इथे आहे. छान आहे, आउटस्टँडिंग नाही वाटते मला. मे बी केशर आहे ना, केशराचा इसेन्स आहे. ऑफकोर्स 40 रुपयाला आहे, त्यांना ॲक्च्युली केशर टाकून तसं परवडेल. केशराचा इसेन्स आहे आणि तो एक ॲडिशनल असा एक आर्टिफिशियल गोडवा त्याला येतो. मला ना मे बी मी घरातच खरवस जास्त खाल्ला आहे. खाताना तो ओलसरला पाहिजे ना खरवस, चावताना असं तो असा ओलसरपणा जाणवला पाहिजे. हा खूप ड्राय असा वाटतोय. वाईट नाही आहे. जे पिंपरीला आम्ही खाल्ला होता रस्त्यावरचा, तो इतका भीषण होता, त्याला खरवस म्हणावे की नाही तर तो होता. इतका वाईट नाही आहे, पण आउटस्टँडिंग नाही आहे, म्हणजे ॲव्हरेज म्हणून याला. आपण इलायची ट्राय करूया. केशरापेक्षा इलायची जास्त कॉम्प्लिमेंट करतात खरवसाला, मग इलायची बेटर आहे. पण परत
सर्वात छान आहे मी म्हटलं तसं की ॲव्हरेज आहे. अगदीच हा सर्वच काहीतरी वेगळ्याच प्रकारे बाबा असं नाहीये. हा पदार्थ उपवासाला चालतो. त्यामुळे जर तुमचा उपवास ग्लॅमरस करायचा असेल, शेवटी काहीतरी शेवट तुम्हाला गोड करायचा असेल तर चांगला पर्याय. बापरे, उपवासाचे पदार्थ खाऊन पोट फारच जड होतो. आपण बऱ्यापैकी इंटरेस्टिंग स्पॉट शोधायचा प्रयत्न केला. आषाढी एकादशी पुढच्याच आठवड्यामध्ये आहे. तर एकादशी म्हणले की माझी एकच आठवण आहे, जे आमच्या शाळेमध्ये आषाढी एकादशीला पालखी करून आणायला सांगायचे आणि प्रत्येक जण आपापली स्वतःची पालखी घेऊन यायचा. मला कधीच तसं ते हस्तकला आणि या गोष्टी कधीच जमल्या नाही, चित्रकला वगैरे. मला आईबाबाच मदत करायचंय आणि मग त्या सगळ्या पालख्या घेऊन आम्ही शाळेमध्येच एक छोटीशी मिरवणूक काढायची, टाळ वगैरे घेऊन. ती अशी माझी एकदम छान आठवण आहे पालखीची म्हणली की. तर या भागामध्ये पण आपण इंटरेस्टिंग उपवासाचे पदार्थ कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स बरेच राहून पण गेले असतील. जे राहून गेले आहेत ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. इथे पण मी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेन. आणि मी कधी उपवास करत नाही, पण भाऊ आपल्याला उपवासाचे पदार्थ लई आवडतात आणि असे बरीच लोक आहेत की ज्यांना रोज उपवासाचे पदार्थ खायला आवडतात. अशा लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना नक्कीच उपयोगी पडेल. आणि दर आठवड्याला आपण असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आपली महाराष्ट्र फूड टूर चालू आहेच. मागच्या आठवड्यात आपण नरसोबाच्या वाडीचा व्हिडिओ केला, तर तुम्ही जोरदार प्रतिसाद दिला. पुढच्या आठवड्यात नवीन ठिकाण, नवीन पदार्थ. तोपर्यंत हॅपी जर्नी.